ही लॅबोरेटरी अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही। संजय, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज, अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया। अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं समजतंय। दुपारी 12 वाजता भाजप कार्यालयात अशोक चव्हाण दाखल होतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आत्ताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काल दिलेला होता। त्यानंतर सातत्याने चर्चा होत होती की ते भाजपचं कमळ आपल्या हातात घेतील। मात्र या संदर्भात अधिकृतरित्या अशोक चव्हाणांनी आपली भूमिका जाहीर केलेली नव्हती। आपण कोणावरही नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं, मात्र आपण वेगळा विचार करत असल्याची भूमिका त्यांनी मांडलेली होती। मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, ज्या चर्चा सुरू होत्या त्या कदाचित खऱ्या होतील की काय असं दिसतंय, काय नेमकी अपडेट? अगदी खरं आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार अशोक चव्हाण यांचा आज दुपारी 12 वाजता भाजप प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट इथं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होतो आहे। कालच अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली होती की मी येत्या 48 तासामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेईल। परंतु आता सकाळीच अशी बातमी येते की आज दुपारी 12 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करतायत। कारण आपल्याला माहिती आहे की 15 तारीख ही राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि 15 तारखेपर्यंत म्हणजे अमित शहा येईपर्यंत जर वाट बघितली तर कदाचित अर्ज भरायला उशीर होऊ शकतो। ही गोष्ट ध्यानात ठेवून हा निर्णय घेतला गेलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजेच अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाबरोबरच ते राज्यसभेची निवडणूक लढणार यावर सुद्धा हळूहळू शक्यता जी आहे त्यावर सुद्धा हळूहळू शिक्कामोर्तब होताना आपल्याला दिसतो आहे। देवेंद्र फडणवीस आज दुपारी पत्रकारांशी संवाद सुद्धा साधणार आहे। त्यामध्ये या स्वरूपाची काही घोषणा केली जाते का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आताची मोठी राजकीय बातमी हीच आहे की अशोक चव्हाण यांचा आज दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश होतो आहे भाजप प्रदेश कार्यालयात। ठीक आहे प्रणाली, आणखीन एक बातमी समोर आलेली होती। अशोक चव्हाण यांच्या सोबत किमान 11 ते 15 काँग्रेसचे आमदार देखील बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि कदाचित ते भाजपात प्रवेश करतील असं देखील बोललं जात होतं, तशी चर्चा होती। त्या संदर्भातली काही माहिती समोर येते सूत्रांकडून? तुर्तास तरी असं चित्र दिसून येत आहे की अशोक चव्हाणांच्या जवळचे काही जे आमदार आहेत ते अशोक चव्हाणांच्या भूमिकेला पाठिंबा देतील। परंतु काही आमदार असे आहेत ज्यांनी उघडपणे या सगळ्या शक्यता नाकारलेल्या आहे। कारण आपल्याला माहिती आहे की 27 तारखेला म्हणजे 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी मतदान होणार आहे आणि तोपर्यंत तरी कदाचित यापैकी कुठलेही आमदार जे आहेत ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार नाही। कारण त्यांची संख्या कमी असल्यामुळे जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आणि त्यामुळे त्यांचा मतदानाचा जो अधिकार आहे तो सुद्धा नाहीसा होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर 27 तारखेपर्यंत तरी हे कुठलेही आमदार जे आहेत ते पक्षप्रवेश करतील असं तुर्तास तरी दिसत नाहीये। त्यामुळेच अनेक जणांनी ही सगळी जी शक्यता आहे ती नाकारलेली आपल्याला बघायला मिळते आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि याच संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण पाहतो आहोत अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड, अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आज दुपारी 12च्या दरम्यान भाजपच्या मुंबईमधल्या कार्यालयात अशोक चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या